अगदी सुंदर रंग आलाय बिस्किटांना, एकदम मस्त झाली आहेत. एक बिस्किट तुम्हाला मी आता मोडून दाखवते बघा. एकदम मस्त खुसखुशीत झाली आहेत. नमस्कार, मी कृष्णाय श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला खुसखुशीत अशी नारळाची बिस्किटं बनवून दाखवणार आहे. ही बिस्किटं बनवायला इतकी सोपी आहेत ना आणि इतक्या कमी वेळात तयार होतात. घरगुती पद्धतीने तुम्हाला मी आज ही बनवून दाखवते. काहींना वाटतं बिस्किटं घरात बनवायला अवघड आहेत की काय, पण तसं अजिबात नाही. आज मी तुम्हाला योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने हे बिस्किटं बनवून दाखवते. कोणीही अगदी सहज बिस्किटं बनवू शकतील. ह्या बिस्किटांमध्ये नारळाची म्हणजेच खोबऱ्याची चव इतकी भारी लागते ना, एकदा तुम्ही अशी घरी बनवून बघितलात ना, यापुढे कधीच बाजारातून बिस्किटं विकत आणणार नाहीत. नक्की ट्राय करून पहा, ही रेसिपी तुम्हाला आवडेलच. त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. त्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतलाय, अर्धा कप साखर मिक्सरला बारीक करून घेतले, पावडर तयार करून घेतलेली आहे, अर्धा कप बटर, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय. त्यानंतर इथे मी अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घेतले, अर्धा टीस्पून वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ, एवढंच साहित्य. हे डेसिकेटेड कोकोनट आहे ना, तुम्हाला कुठच्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळेल. आज मी तुम्हाला बिस्किट आहे ना मैदा वापरून बनवून दाखवणार आहे. तुम्ही गव्हाचं पीठ वापरून बनवला तरी देखील चालेल. एकदम मस्त अशी बिस्किटं तयार होतात. आता आपण मिश्रण तयार करून घेऊया. आता आपण हे सगळ्यात पहिल्यांदा बटर घेऊया. बटर पण आपल्याला बघा असं सॉफ्ट घ्यायचंय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बटर आहे ना चांगलं असं फेटून घ्यायचंय. आता ह्याचा रंग बघा असा पिवळट दिसतोय ना, एकदम असं पांढरं होईपर्यंत, सॉफ्ट असं मस्त फ्लफी होईपर्यंत आपण हे फेटून घेऊया. तुम्ही हा विस्करनं केलात तरीही चालेल किंवा इलेक्ट्रिक बीटर असतो ना त्याने केलात तरी देखील चालेल, लगेच होईल. किंवा ह्यातलं काही नसेल ना तुमच्याकडे, एक परात घ्यायची आणि हातांना असं तळव्यानं असं घासायचं बटर चांगलं आणि मस्त असं सॉफ्ट करायचं. सगळी रेसिपी आहे ना मग आपण हातानंच अशी परातच करायची तरी देखील चालेल. आपण हे बटर मस्त असं फेटून घेऊया. बटर बघा एकदम सॉफ्ट झालंय, मस्त असं मऊ झालंय आणि रंग पण बदललाय. असं आपल्याला करून घ्यायचंय. आता आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहे पिठी साखर. आणि साखर आपल्याला सुरुवातीला बटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अशी मिक्स करून घेतलात ना की साखर पण आपल्याला या बटरमध्ये चांगली फेटवून घ्यायची आहे. हे मिश्रण पण आपल्याला मस्त अगदी हलकं फुलकं करायचंय. साखर बटर मस्त अगदी फ्लफी झालंय बघा. असं आपल्याला हे करून घ्यायचंय, असं मऊ व्हायला पाहिजे. हा हे बघा. आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचंय डेसिकेटेड कोकोनट. अशी एक आपल्याला चाळण घ्यायची आहे, त्यामध्ये आपण घेऊया हा मैदा, त्यातच बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर. सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला हे चाळून घ्यायचंय. आता आपल्याला हाताने ना हे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करायचंय आणि व्यवस्थित आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा असं हे मिक्स करून घेतलात ना, ह्याचा गोळा अगदी सहज तयार होतोय बघा. पण आपण ना एक छोटा गोळा तसा तयार करून घ्यायचा. मिश्रण ना खूपच असं कडक वाटत असेल ना तर आपल्याला ह्यामध्ये थोडंसं दूध टाकायचंय आणि परत मळून असं सॉफ्ट करायचंय. हे बघा असा एक गोळा तयार करायचा आणि बघायचं त्याच्या कडा वगैरे फुटतायत काय. हे बघा जरा अशा कडा फुटतायत ना, म्हणून आपण थोडंसं आता ह्याच्यामध्ये दूध टाकायचंय. एकदम जास्त होतो नका, मिश्रण खूप पातळ होईल, मऊ होईल, तसं आपल्याला नको आहे. असं आपल्याला सॉफ्ट हवंय म्हणून आपण थोडंसं दूध टाकायचं. हे बघा सुरुवातीला इथे मी 1-2 चमचे असं दूध वापरलंय आणि असं मळून घ्यायचं. 1-2 चमचे दूध ना पुरेसं आहे. मस्त असा एक गोळा तयार करून घेतलाय बघा, अगदी हलका फुलका, एकदम मऊ सॉफ्ट असा. आता आपण गोळे तयार करून घेऊया. तुम्हाला बिस्किटं किती छोटी मोठी हवी आहेत ना त्या अंदाजाने असे गोळे तयार करायचे. आता बघा अजिबात कडा फुटत नाहीयेत.
अशी मी एवढ्या साईजची अशी बिस्किट तयार करणार आहे. आणि अशी बिस्किट तयार केली ना की लगेच आपल्याला असं डेसिकेटेड कोकोनट घ्यायचंय बाजूला, म्हणजेच खोबऱ्याचा किस, त्यामध्ये अशी जरा घोळवायची, म्हणजे वरतून पण बिस्किट ना दिसायला अगदी सुंदर दिसतात. हे बघा असं. आणि ताटात ठेवायची, ज्या ताटात आपण बेक करणार आहोत ना त्या ताटाला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्याच ताटात आपण ही बिस्किट ठेवूया आता. आणि ना आपल्याला एकदम अशी चिकटून नाही ठेवायची बिस्किट, मध्ये मध्ये ना अशी थोडी थोडी जागा ठेवायची आहे बघा, कारण ती फुलतात ना, फुलायला अशी जागा हवी, म्हणून अशी आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. आता आपण ही बेक करत ठेवूया. एका बाजूला मी टोप असा प्रीहीट करत ठेवलेला, 5 मिनिटं मस्त असा टोप गरम झालाय. टोप पण चांगला असा गरम झालाय. तळाला ना असे मी स्टँड ठेवलेत बघा. आता आपल्याला ह्यावरती प्लेट ठेवायची आहे. अशी व्यवस्थित ही प्लेट ठेवायची, ह्याच्यावरती पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण पण ना व्यवस्थित असं पॅक ठेवायचं. अजिबात ह्यामधनं ना आतली जी वाफ आहे ती बाहेर जाता कामा नये. पाहिजे तर ह्यावरती असं जड काहीतरी ठेवायचं आणि पूर्ण आपल्याला गॅस आता कमी करायचा आहे आणि गॅस कमीच करून आपल्याला बिस्किट 31 ते 40 मिनिटं अशी बेक करून ठेवायची आहेत. म्हणजे बेक व्हायला कमी जास्त वेळ लागू शकतो हा. काही जणांच्या गॅसच्या फ्लेम मोठ्या असतात, थोड्या छोट्या असतात, त्यामुळे वेळ हा कमी जास्त लागू शकतो. 31 मिनिटं झालीत ना की आपण चेक करायचे बिस्किट तयार झालेत काय. तशी मग लागेल तशी आणखीन 5 मिनिटं 10 मिनिटं बेक करत ठेवायची. आणि पातेलं पण घेताना ना आपण असं जाड तळाचं घ्यायचं, म्हणजे बिस्किट आहेत ना अजिबात करपत नाहीत, मस्त अशी तयार होतात. बिस्किट ही आपली तयार झालेली आहेत. तुम्हाला मी दाखवते कशी मस्त झाली आहेत बघा बिस्किट. अगदी सुंदर रंग आलाय बिस्किटांना, एकदम मस्त झाली आहेत. आता गॅस बंद केलाय मी आणि ही प्लेट मी काढून घेते. एक बिस्किट तुम्हाला मी आता मोडून दाखवते बघा. एकदम मस्त खुसखुशीत झाली आहेत. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच्या अशी बिस्किट आहेत ना घरी बनवून बघा, तुम्हाला आवडतीलच. बाजारपेक्षा पण भारी तयार होतात. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि गरमागरम नारळाची बिस्किटं या खायला.